अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत, ती म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11,000, 25,000, 55,000 आणि 1,25,000 जप कसा करावा। आपल्याला 21 दिवसांसाठी ही सेवा करायची आहे। बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांना कुठलीही सेवा करणं शक्य होत नाही, ज्यांना कुठलंही पारायण करणं शक्य होत नाही, ज्यांना अजिबात वेळच नाही आहे, ज्यांना स्वामींसमोर बसून सेवा करणं शक्य होत नाही, मग त्या प्रेग्नेंट महिला असतील किंवा तुमच्याकडे लहान बाळ असेल, तुम्ही जॉबवर जात असाल किंवा अन्य इतर कुठल्याही कारणामुळे तुम्हाला जर बसून सेवा करणं शक्य होत नाही किंवा सेवेला वेळ देणं शक्य होणार नाही, तर अशा वेळेस तुम्हाला ही सेवा अत्यंत फलदायी ठरणार आहे। बघा, जरी तुम्ही कुठलं पारायण करा किंवा नका करू, पण तुमच्याकडनं नामस्मरण स्वामींचं घडलंच पाहिजे। गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरूंसाठी अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे। आणि बघा, हा दिवस म्हणजे गुरु आणि शिष्याच्या नात्याचा हा दिवस आहे। आणि या दिवसानिमित्त आपल्याला आपल्या गुरूंसाठी अनेक सेवा आपण करणार आहोत। त्यामध्ये बऱ्याचशा सेवा तुमच्यासोबत मी शेअर केल्या आहे। आजही आपण तेवढीच महत्त्वाची एक सेवा बघणार आहोत, ती म्हणजे स्वामींचा 1,25,000 जप कसा करावा। बघा, खूप प्रभावी आणि त्वरित फळ देणारी, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारी ही सेवा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींचं नामस्मरण। स्वामींचं नामस्मरण ही सगळ्यात मोठी सेवा आहे। नामस्मरण ही सगळ्यात प्रभावी सेवा आहे। नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती असते, खूप मोठी ताकद या नामस्मरणामध्ये असते, पण आपल्याला ते समजत नाही। बघा, नामस्मरण करणं म्हणजे काय? नामस्मरण करणं म्हणजे आपण आपल्या स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारत असतो। आणि अर्थातच बघा, जेव्हा मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, जेव्हा तुम्ही कुठल्याही एका गर्दीमध्ये असाल आणि तुम्हाला जर तुमच्या नावाने कोणी हाक मारली, तर अर्थातच तुम्ही काय करणार? त्या व्यक्तीकडे वळून बघणार की कोणी मला हाक मारली आहे। तसंच आपल्या स्वामींचं सुद्धा आहे। जसं आपण स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारतो ना, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचं आपण सतत नामस्मरण करतो, सतत त्यांना हाक मारतो, तेव्हा आपसुकच आपल्या स्वामींचं लक्ष, आपल्या गुरूंचं लक्ष आपल्याकडे जातंच। आणि म्हणूनच नामस्मरणामध्ये इतकी मोठी शक्ती असते, कारण की आपण स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारत असतो आणि स्वामी आपल्या भक्ताच्या हाकेला धावून जातातच। त्यामुळे तुमची कितीही मोठी इच्छा असू द्या, तुम्हाला कितीही मोठं संकट असू द्या, कुठलीही तुमची परिस्थिती असू द्या, त्या प्रत्येक परिस्थितीवर मात करणारी सेवा म्हणजे नामस्मरण। त्यामुळे आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींचं नामस्मरण करायचं आहे। आता बघा, नामस्मरण करायचं म्हणजे बघा, तुम्ही एक तर काही न ठरवता फक्त मला नामस्मरण करायचं आहे म्हणूनही तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला जर वाटलं की नाही, मला स्वामींचा 11,000 जप करायचा आहे, मला स्वामींचा 25,000 जप करायचा आहे, मला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मला 55,000 जप करायचा आहे, मला 1,25,000 जप करायचा आहे, आणि आपसुकच तुम्ही जेवढा जास्तीत जास्त जप कराल तेवढ्या तुमच्या अडचणी या सुटणार आहेत, तेवढे तुमचे संकटही दूर जाणार आहेत, आणि तेवढ्याच तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील, स्वामी कृपा होईल, आणि अर्थातच काय, तुम्ही तेवढेच स्वामींच्या जवळ जाणार। कारण की स्वामींना सगळ्यात प्रिय सेवा म्हणजे नामस्मरण आहे। स्वामींचे जे परमभक्त होते चोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज, हे केवळ नामस्मरणामुळे स्वामींच्या जवळ होते। त्यांच्या मुखामध्ये सतत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप असे, आणि स्वामीसुद्धा नेहमी सांगायचे की जो माझा जप करेल त्याला मी आयुष्यभर जपेल। म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला आता गुरुपौर्णिमा हे फक्त निमित्त आहे। जरी तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत जमलं नाही तरी सुद्धा तुम्ही नंतर जेव्हा तुम्हाला कुठलंही संकट येईल, जेव्हा तुम्हाला कुठली इच्छा असेल, किंवा कधीही तुम्हाला जेव्हा वेळ असेल किंवा जेव्हा तुम्हाला इच्छा झाली, तेव्हा तुम्ही ही सेवा कधीही कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता, असं अजिबात बंधन नाही। पण आता गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेपर्यंत आपण जास्तीत जास्त सेवा आपल्या गुरूंसाठी करणार आहोत, त्यामुळे तुमच्यासोबत मी आज ही सेवा शेअर करत आहे। आणि खरंच जर तुम्ही या 21 दिवसामध्ये ही सेवा जर केली तर तुम्हाला याचा विशेष अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। ही 100% मी गॅरंटी देऊन सांगते। तुम्हाला काही ना काही अनुभव गुरुपौर्णिमेपर्यंत नक्कीच येणार, 100% येणार म्हणजे येणार। फक्त तुम्हाला मनापासून पूर्ण श्रद्धेने ही सेवा करायची आहे। स्वामींवर निशंक विश्वास ठेवून, कुठलीही शंका न घेता
तुम्हाला फक्त सेवा करायची आहे, कुठली अपेक्षा ठेवू नका. फक्त स्वामींना म्हणा की स्वामी तुम्ही माझ्यासोबत राहा आणि माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. स्वामी तुम्हीच माझ्याकडनं एवढा जप पूर्ण करून घ्या. आणि नक्की मी तुम्हाला सांगते, स्वामी खरंच तुमच्याकडनं तेवढा जप पूर्ण करून घेतील जेवढी तुमची इच्छा आहे, आणि तुम्हाला त्याचं फळही नक्कीच प्राप्त करून देतील. बघा, आपली कुठली सेवा ही कधीच वाया जात नाही. स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत. आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं. स्वामी ठरवतील की त्यांना कधी द्यायचं आहे, कुठे द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे. योग्य वेळ आली की आपल्याला बरोबर स्वामी देतील, कारण की त्यांनाही आवडत नाही आपल्या भक्ताला दुःखी बघून, निराश बघून. स्वामींना सुद्धा आवडत नाही. म्हणून लक्षात घ्या की स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत आणि ते आपल्याला देणारच आहे. फक्त योग्य वेळ असणं, ती आणणं ही त्यांच्या हातामध्ये आहे आणि नक्कीच ते आणतात आणि योग्य वेळी आपल्याला योग्य ते फळ देतात. आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं. आत्ता आपल्याला फक्त सेवा करायची आहे. अजिबात असं अपेक्षा ठेवू नका की मला हे मिळालंच पाहिजे, हे मिळालंच पाहिजे. अजिबात नाही. तुम्ही फक्त सेवा करा. हां, इच्छा प्रत्येकाला असतात. तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या प्रत्येकाला इच्छा असतात. आपल्या प्रत्येकाला स्वामींकडनं अपेक्षा असते की स्वामींनी माझी ही इच्छा पूर्ण करावी. पण सतत ती इच्छा स्वामींना सांगून, सतत तीच गोष्ट स्वामींना सांगून सेवा करणं किंवा निस्वार्थ भावनेने सेवा करणं यामध्ये खूप फरक आहे. म्हणून लक्षात घ्या, तुमच्या मनातलं सगळं काही स्वामी जाणतात. जरी तुम्ही स्वामींना काही सांगितलं नाही तरी सुद्धा स्वामी तुमच्या मनातलं जाणतात की तुम्हाला काय हवं आहे आणि काय नको आहे. म्हणून लक्षात घ्या की जरी तुम्ही स्वामींना काही सांगितलं नाही ना, तर असं नाही की स्वामींना काही समजणार नाही. स्वामींना सगळं समजतं की आपल्या मनामध्ये काय इच्छा आहे, आपल्याला काय हवं आहे. आणि नक्की आपण त्यांना जर मागितलं नाही तरी सुद्धा स्वामी आपल्याला देतात. आणि न मागता केलेली सेवा ही आपल्याला भरभरून फळ देते आणि इतकं फळ देते ना की आपल्याला स्वामींना परत काही मागण्याची गरज पडत नाही. म्हणून सांगतेय की निस्वार्थ भावनेने जेवढी तुम्हाला सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा. तर आता आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत 1.25 लाख जप करायचा आहे. म्हणजे तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला 11,000 जप करायचा की 25,000 करायचा की 55,000 करायचा की 1.25 लाख जप करायचा. आता तो कसा करायचा हे आता आपण बघूया. तर अर्थातच 9 जुलै ते 29 जुलै असा हा 21 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला हा जप करायचा आहे. ज्यांना या कालावधीमध्ये जमलं नाही त्यांनी गुरुपौर्णिमेपासून सुरू करू शकता किंवा तुम्ही मध्येच महिलांचा जर मासिक धर्म असेल तर बघा, समजा जर महिलांचा मासिक धर्म काय महिलांचा 9 तारखेला आला किंवा 10 तारीख तुमची असेल तर ते 4-5 दिवस तुम्ही सोडून द्याल. अर्थात तुम्ही पुढच्या तारखेपासून तुम्ही सुरू करणार 6व्या दिवसापासून. तर तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला सेवा कधीपासून सुरू करायची आहे आणि काय करायचे. आपली ही सेवा 21 दिवसांसाठी असणार आहे. पण ज्यांना शक्य आहे 9 जुलै ते 29 जुलै या कालावधीमध्ये, या 21 दिवसामध्ये सेवा करणं त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. किंवा काहींना जर शक्य नसेल त्यांनी कधीही ही सेवा सुरू करू शकता. काहीच हरकत नाही. अगदी बघा, तुमचा 1.25 लाख तुमचे 21 दिवस नाही झाले गुरुपौर्णिमेपर्यंत, गुरुपौर्णिमा होऊन गेल्यानंतर जर तुमचे 4-5 दिवसानंतर 21 दिवस पूर्ण होत असतील तुमच्या सेवेत तरी सुद्धा चालणार आहे. काहीच हरकत नाही. फक्त मनात भाव शुद्ध ठेवा, तुमचं मन शुद्ध ठेवा, पवित्र ठेवा आणि आपला भाव स्वच्छ ठेवा. नक्कीच स्वामी तुमच्या हाकेला धावून येतील. नक्कीच स्वामी तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ देतील, यात काही शंका नाही. तर आता बघा की तुम्हाला हा जप 9 जुलै ते 29 जुलै असा आपल्याला करायचा आहे, कारण की 29 जुलैला आहे गुरुपौर्णिमा. अर्थातच बघा, तुम्हाला जर आता 11,000 जप करायचं असेल, तुम्हाला कसं करायचं. सगळ्यात आधी तुम्ही संकल्प करू शकता. ज्या दिवसापासून तुम्ही जपाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. स्वामींसमोर बसून तुम्हाला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, गंध, फूल, अक्षता तुम्हाला टाकायची आहे. स्वामींना तुमचं नाव सांगायचं, मी स्वामींची सेवकरी आहे. आपलं गोत्र सांगायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र असं म्हणावं. आणि तुमची जी काही इच्छा आहे किंवा तुमच्यावर जे काही संकट आहे ते स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे आणि ते दूर करा. किंवा तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि स्वामी तुम्ही माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि संकल्प सोडायचा आहे. अर्थात संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला जपाला सुरुवात करायची. आता जप तुम्ही कुठे करू शकता. तुम्ही स्वामींसमोर बसून जप करू शकता किंवा तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणी, प्रवासामध्ये, चालता फिरता कुठेही तुम्ही हा जप करू शकता. कुठेही तुम्ही नामस्मरण करू शकता. जप कशावर करावा. जप तुम्ही जप माळेवर करू शकता. जप माळ नसेल तर काउंटिंग मशीनवर तुम्ही जप करू शकता. तेही नसेल तर आपल्या मोबाईलमध्ये बघा जप काउंटर ॲपसुद्धा आहे, तुम्ही त्यावर जप करू शकता. तर अशा पण तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला जप करायचं. असं काही नाही की तुम्ही स्वामींसमोर बसूनच जप करावा.
किंवा तुम्ही एका ठिकाणी बसूनच जप करावा, तुम्ही असं अजिबात नाही. तुम्ही हा 1.25 लाख जप तुम्ही कधीही कुठेही कसाही करू शकता. फक्त आपल्याकडनं 21 दिवसामध्ये एवढा जप झाला पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तर अर्थात संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला जपाला सुरुवात करायची आहे. आणि आता बघा की तुम्हाला जर 11,000 जप करायचा असेल, तुम्हाला श्री स्वामी समर्थ आपल्याला या मंत्रात जप करायचा आहे. आणि या मंत्राचा जर 11,000 जप करायचा असेल तर 21 दिवसामध्ये हा जप आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला 20 दिवस, सुरुवातीचे 1 ते 20 दिवस तुम्हाला 5 माळी जप करावा लागेल. शेवटच्या दिवशी म्हणजे 21व्या दिवशी तुम्हाला 2 माळी घ्याव्या लागतील. म्हणजे तुमच्या होतील 102 माळी आणि असा तुमचा हा 11,000 जप पूर्ण होईल. त्यानंतर आता बघा, जर तुम्हाला 25,000 जप करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीचे 1 ते 20 दिवस तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 21व्या दिवशी तुम्हाला 12 माळी जप करायचा आहे. त्यानंतर तुमचे एकूण होतील 232 माळी आणि तुमचा हा 25,000 जप हा पूर्ण होणार आहे. त्यानंतर बघा, जर तुम्हाला 55,000 जप करायचा असेल, आता प्रत्येकाची इच्छा वेगवेगळी असते. कोणाला वाटतं की 25,000 जप करावा, कोणाला वाटते 11,000 करावा, कोणाला वाटते 55,000 करावा. तर ते आपल्या इच्छेनुसार आहे. जर तुम्हाला 55,000 जप करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 1 ते 20 दिवस तुम्हाला 25 माळी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला 21व्या दिवशी 10 माळी घ्यायची आहे. म्हणजे तुमच्या होतील एकूण 510 माळी आणि तुमचा हा 55,000 जप हा पूर्ण होईल. त्यानंतर ज्यांना 1.25 लाख जप करायचा आहे, म्हणजे 1,25,000 जप ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी सुरुवातीचे 1 ते 20 दिवस तुम्हाला 55 माळी जप करायचं आहे. त्यानंतर 21व्या दिवशी तुम्हाला 58 माळी जप करायचा आहे. म्हणजे तुमच्या होतील एकूण 1,158 माळी आणि तुमचा 1.25 लाख जप 21व्या दिवशी पूर्ण होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला या माळी घ्यायच्या आहेत आणि हा जप आपल्याला करायचा आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना जप माळेवर जप करणं शक्य होणार नाही, ज्यांना स्वामींसमोर बसून जपमाळ घेऊन जप करणं शक्य होणार नाही, त्यांनी अर्थात काउंटिंग मशीनवर तुम्हाला जप करायचं आहे. आणि जप काउंटरवर रोज तुम्हाला किती जप करावं लागेल जेणेकरून तुमचा 21 दिवसामध्ये 11,000 किंवा 25,000 किंवा 55,000 किंवा 1.25 लाख जप पूर्ण होईल. तर बघा, आता आपण माळींची संख्या बघितली. आता आपण जप काउंटरवर जप कसा करावा ते बघू. बघा, तर सुरुवातीला तुम्हाला बघा 11,000 जर तुम्हाला जप करायचा असेल, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर तुम्हाला 11,000 जप करायचा असेल तर सुरुवातीला 1 ते 20 दिवस तुम्हाला रोज 540 एवढ्या वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. आणि 21व्या दिवशी तुम्हाला 216 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करायचा आहे. याप्रमाणे जर तुम्ही जप केला तर 21व्या दिवशी तुमचा 11,000 जप पूर्ण होतो. त्यानंतर जर तुम्हाला 25,000 जप करायचा असेल तर तुम्हाला रोज 1 ते 20 दिवस तुम्हाला 1,188 वेळेस तुम्हाला जप करावा लागेल. 21व्या दिवशी तुम्हाला 1,296 वेळेस तुम्हाला जप करायचा आहे. आणि याप्रमाणे जर तुम्ही जप केला तर 21व्या दिवशी तुमचा 25,000 हा जप पूर्ण होतो. त्यानंतर बघा, जर तुम्हाला 55,000 जप करायचा असेल, तुम्हाला सुरुवातीचे 20 दिवस तुम्हाला 2,700 एवढ्या वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करायचा आहे. 21व्या दिवशी तुम्हाला 1,080 वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करायचा आहे. आणि याप्रमाणे जप केल्यास तुमचा 21व्या दिवशी 55,000 जप पूर्ण होतो. त्यानंतर जर तुम्हाला 1.25 लाख जप करायचा असेल तर रोज तुम्हाला 6,000 वेळेस श्री स्वामी समर्थ या मंत्रात तुम्ही जप करू शकता, जेणेकरून तुमचा 21व्या दिवशी तुमचा 1.25 लाख जप हा पूर्ण होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. मग तुम्ही ठरवा की तुम्हाला 11,000 करायचा की 25,000 करायचा की 55,000 की 1.25 लाख जप. बघा, फार काही अवघड नाही आणि आपण जर ठरवलं तर आपण खरंच करू शकतो. आणि जी व्यक्ती सतत भगवंतांचं नामस्मरण करते, जी व्यक्ती सतत आपल्या गुरूंचं नामस्मरण करते, तिच्या चेहऱ्याकडे तुम्ही बघा, तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आपल्याला दिसून येतं. तिच्या वाणीमध्ये एक वेगळाच प्रभाव असतो. आणि जेव्हा तो मंत्र सिद्ध होतो ना, जप करून करून जेव्हा तो मंत्र सिद्ध होतो तर अर्थात ती व्यक्ती जे बोलते ते खरं होऊ लागतं. हा अनुभव आहे बऱ्याच भक्तांचा.
त्यामुळे बघा, या नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठी ताकद आहे. आणि नामस्मरण ही अशी गोष्ट आहे जी आपण कधीही कुठे कसंही करू शकतो, ज्याला कुठलंही बंधन नाही आहे, नियम अटी नाही आहे, आणि ते आपण सहज करू शकतो. आणि नक्कीच तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला याचा अनुभव येईल. स्वामी पदोपदी तुमच्या सोबत असतील आणि तुम्हाला 100% मी गॅरंटी देऊन सांगते की गुरुपौर्णिमा होईपर्यंत तुम्हाला स्वामींचा कुठला ना कुठला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच तुम्हाला स्वामी काही ना काही अनुभव या 21 दिवसामध्ये देतील. तुम्ही नक्की मनापासून पूर्ण श्रद्धेने असं नामस्मरण तुम्ही करून बघा आणि शक्यतो 1.25 लाख जप करण्याचा प्रयत्न करा. पण जर नाही जमलं, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 11,000ही जप करू शकता, 25,000ही करू शकता किंवा 55,000ही करू शकता. फार काही अवघड नाही, लक्षात घ्या. आता 11,000 जप करायला आपल्याला रोज फक्त 5 माळी घ्यायच्या आहेत आणि ज्या घ्यायला आपल्याला फक्त 15 मिनटं लागतील. त्यामुळे ते आपण सहज करू शकतो. आणि जर तुम्हाला 25,000 जप करायचं असेल, तुम्हाला फक्त रोज 11 माळी घ्यायच्या आहे. आणि असंही आपण नित्यसेवेमध्ये 11 माळी जप करत असतोच, त्यामुळे तो पण प्रश्न येत नाही. त्यामुळे 11,000 25,000 जप आपण सहज करू शकतो. उरला प्रश्न 55,000 आणि 1.25 लाख जपाचा. तर आपण जर ठरवलं ना मनाशी, तर आपण नक्कीच करू शकतो. फार काही अवघड नाही. आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण चालता फिरता बसता उठता जेव्हा जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा तेव्हा आपल्याला करायचं आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आणि नामस्मरण करायचं. शेवटी करता आणि करविता स्वामी आहे, तेच आपल्याकडनं करून घेणारे आहेत आणि तेच आपल्याला फळ प्राप्त करून देणारे आहेत. म्हणून सगळं स्वामींवर सोडायचं. स्वामी, तुम्हीच माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, अशी त्यांना प्रार्थना करायची. आणि खरोखर स्वामी आपल्याकडनं ती सगळी सेवा करून घेत असते. याला कुठला नियम आहे का? तर नियम कुठलाच नाही आहे. फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचं आहे. बाकी तुम्हाला धूम्रपान मद्यपान वगैरे काही करायचं नाही. बाकी याला कुठलाच नियम नाही आहे की तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायची आहे वगैरे, असं खाण्याचे काही नियम आहेत असं कुठलेच काहीच नियम याला नाही. फक्त हा एकच नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे आणि ही सेवा करायची. 100% तुम्हाला या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर चला, ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. राहिली सेवा मी स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.